आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांची मागणी। स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारलेल्या कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम राजकोट येथे उभारणार महाराजांचा भव्य पुतळा, तर पुतळ्याच्या कामासाठी 31 कोटींचा निधी मंजूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑपरेशन टायगर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का, 10 माजी नगरसेवक ठाकरेंची साथ सोडणार। राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार, ऑपरेशन टायगर 90 दिवसांत टप्प्याटप्प्याने राबवणार, उद्योग मंत्री उदय सामंतांची माहिती। आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस तुमचं ऑपरेशन करतात, संजय राऊतांचं ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उत्तर। लातूरच्या औसा हमीभाव केंद्रावर शेतकरी थांबले, सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत संपूनही शेतकरी खरेदी केंद्रावरच, पोर्टल सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नवीन आयकर विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता, संसदेत पुढील आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक येणार। आरबीआयचा सामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटनं कपात, कर्ज स्वस्त होणार, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रांची माहिती। प्रयागराज येथील महाकुंभमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव, सेक्टर 18 मध्ये शॉर्ट सर्किटनं भीषण आग, आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।